या गोष्टींचा विचार करायला नाही पाहिजे, जनतेने करायला पाहिजे, लोकांनी करायला पाहिजे की ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही 4-4, 5-5 तास, 2-2 तास तिथे उन्हामध्ये त्या रांगेत उभे राहिलात, तो माणूस 50-100 कोटीसाठी म्हणून विकले जातात, त्यांना पुन्हा तुम्ही परत उभे करणार का? आत्ताही जर समजा ते परत आले तर तुमची प्रतिक्रिया काय असणार? एक जुनं वाक्य आहे ते, स्वाभिमान मेला ना की उरतात फक्त जिवंत प्रेत. आणि हे ज्या प्रकारचं राजकारण आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे सुरू आहे, भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय सांगणार आहोत? आम्ही विकले गेलो म्हणून तुमच्या समोर ही परिस्थिती आली. माझ्याकडे आता एक आकडा आहे, खास करून तुमच्यासाठी आणलाय. देशात आत्महत्यांचं प्रमाण किती वाढलंय त्याचा आकडा इंडियन एक्सप्रेसचा रिपोर्ट आहे. काश्मीरमध्ये 16 लोकांनी आत्महत्या केल्या, मग अजून कुठेतरी जम्मूमध्ये इथे तिथे सगळीकडे आलेत. प्रत्येक राज्याच्या दिलेल्या आहेत, कुठे 11, कुठे 42, कुठे 106 आत्महत्या. मिझोराम या भागामध्ये, त्याच्यानंतर 615, त्याच्यानंतर तुमच्या गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये 15,000, गुजरातमध्ये 8,000. सर्वात जास्ती कुठे आहेत? 22,174. आज शेतकरी आत्महत्या करतायत, विद्यार्थी आत्महत्या करतायत, नीटचे पेपर फुटतायत. या नीटला जेव्हा आणली त्याच वेळेला आपण विरोध केला होता. आज लहान मुलं पळवण्याचा प्रकार वाढलेले आहेत. खासदार आमदार जसे पळवले जातात तशी लहान मुलं पळवली जातात, मुली पळवल्या जात आहेत, त्याचे व्यापार होत आहेत, त्याला परदेशी पाठवलं जात आहे, काही जणींना वेश्या व्यवसायाला पाठवलं जात आहे. एवढे सगळे प्रश्न आज आपासून देशासमोर उभे असताना आमच्याकडे काय चालू आहे? आमची सत्ता टिकावी म्हणून आम्ही करोडो रुपये टाकायला तयार आहोत. आम्हाला खासदार फोडायचेत, आमदार फोडायचेत, नगरसेवक फोडायचेत. तुमच्या मताला किंमत काय? 0. कोण तुम्ही, कोण नाही. रांगेत उभं राहा, मेंढरासारखे मतदान करा, मोकळे व्हा. आज हे भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे, उद्या दुसऱ्या पक्षांकडनं सुरू होईल, काही दुसऱ्या इतर पक्षांकडनं ह्याच्या अगोदर पण झालेलं आहे. याला निवडणूक पण नाही. मी काल आम्ही बसलो असताना मी म्हटलं बरं झालं चला आपले खासदार निवडून आले. पण या पळवापळवीच्या राजकारणामध्ये आपण मूलभूत गोष्टी आपण विसरून जातो आहोत. आपण महाराष्ट्राचं अस्तित्व विसरून जातो आहोत, महाराष्ट्राचा स्वाभिमान विसरून जातो आहोत, महाराष्ट्राची परंपरा विसरून जातो आहोत, देशाची परंपरा विसरून जातो आहोत. आणि चौबाजूने आम्ही काय बघतोय? आज ह्या सगळ्या गोष्टी विकल्या जात आहेत. मी तुम्हाला आता एक आपल्या हे महावितरण ना, MSCB, MSCDCL, डिस्ट्रीब्युशन, बरोबर, वितरण. याचा भारताच्या पॉवर मिनिस्ट्रीने आत्ता एक आकडा काढला. तुम्ही नीट लक्षात ठेवा मी काय बोलतोय. इथे माझे चॅनलवाले असतील त्यांनी जर नीट, पत्रकारांनी नीट बघावं. हा माझ्याकडे आत्ता रिपोर्ट आलाय. या भारताच्या पॉवर मिनिस्ट्रीने जाहीर केलेला रिपोर्ट आहे MSCDCL ची. 100 पैकी महाराष्ट्राला किती गुण मिळाले असतील पॉवर डिस्ट्रीब्युशन मध्ये? तुम्ही राजकारण नीट समजून घ्या मी काय बोलतोय ते. किती गुण मिळाले असतील? 100 पैकी किती गुण मिळालेले असतील महाराष्ट्राला? 1.5%. 1.5 गुण मिळाले, 1.5. या 1.5चा अर्थ कळतोय तुम्हाला?
यांचा आता आयपीओ येतोय. MSCDCLचा आता आयपीओ येतोय, म्हणजे लोकांकडनं पैसे घेण्यासाठी. ज्याला 1.5 मार्क आहे त्याच्यात कोण गुंतवणूक करणार मला जरा सांगा. कोण येणार गुंतवणूक करायला? फक्त. म्हणजे हे एकदा ताब्यात आलं संपूर्ण महाराष्ट्राचं डिस्ट्रीब्युशन, की महाराष्ट्राची वीज हे अदानी ठरवणार. तुम्हाला कोणत्या भावाने विकायचंय, तुमच्याकडची कशी मीटर तोडायचे, तुम्हाला कसं, तुम्ही पैसे नाही भरू शकलात तर कसे तोडायचे, अंधारात कसं ठेवायचंय, ह्याचे सगळे उपाय सुरू आहेत. मुंबई ठाणा महाराष्ट्रातल्या जमिनी तर देताच आहेत, जंगलं दिली जात आहेत. तुमची वीज ही देखील दिली जाणार, उद्या पाणी दिलं जाणार. गुलाम आहात का तुम्ही? यांच्यासमोर आम्ही भिका मागायच्या आणि मग हे काय करणार? पुन्हा परत तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवणार. हे चक्र कसं फिरते बघा. परत तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवणार, मग लोक आपल्याकडे येणार की आमच्याकडचे भाव वाढले, मग त्याच्यावरती आपली सगळ्यांची आंदोलन होणार, आपली इतर पक्षांची होणार, आणि मग आपलं लक्ष तिकडे आणि ह्यांचं लक्ष SIR वर. निवडणुकीला ज्यावेळेला तुम्ही मतदानाला जाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल आपले मतदारच नाही आहेत. म्हणजे मतदार आहेत पण त्याची नावच नाही आहेत. आणि जरा त्या वेळेला तिथे मतदारांची नावं जर समजा गाळली गेलेली असतील तर त्या क्षणाला तुम्ही काहीही करू शकणार नाहीत. मला जे कळलं त्याप्रमाणे आता काहीतरी ममता बॅनर्जींची जवळपास 27 लाख मतं काढली गेली. 27 लाख. आणि कसं वेचून 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 सगळ्या गोष्टी सुरू आहेत बघा. तिकडे केजरीवाल पडले, इथे ममता बॅनर्जी पडल्या. हवाय तो घ्यायचा, बाकीच्याला पाडायचं, संपूर्ण सिस्टीम ताब्यात घेतलेली आहे. मला कोण सत्तेवर आहे ना ह्याच्या मला फरक पडत नाहीये. सत्तेवर बसून तुम्ही काय करताय ना याचा मला जास्ती फरक पडतो. आपण काय धोरणं आणतो आहोत आणि त्या धोरणांमधनं आपण भविष्यातले काय पायंडे पाडून ठेवतो आहोत. उद्या दुसरे सत्तेवरती येतील, ते याहून काहीतरी अघोरी करतील आणि त्यावेळेला आता जे सत्तेतले आहेत ते ज्यावेळेला बोंबा मारतील त्यावेळेला ते सांगतील तुम्ही काय केलं होतं, तुम्ही हेच केलं होतं ना म्हणून आम्ही हे केलं. आपण राज्यात काय पायंडे पाडतोय, देशात काय पायंडे पाडतोय याचं कोणाला भानच उरलेलं नाहीये. तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेला महिला ती ह्याची योजना आणली, काय बहीण लाडकी बहीणची योजना आणली, मी तेव्हाच सांगत होतो की महिलांच्या सक्षमीकरणाकडे जास्ती तुम्ही लक्ष द्या, त्याच्यावरती पैसे खर्च करा. दर महिन्याला पैसे देण्याची गरज नाहीये. 1,500 रुपये देत आहेत, त्या महिन्याला 1,500 जात आहेत कुठे जरा एकदा बघून घ्या. आता त्याच्यातही कट येणार. फुकट कुठची गोष्ट दिल्यावरती राज्य चालू शकत नाही, देश चालू शकत नाही. आणि मग तुमच्या मतांसाठी ज्यावेळेला या फुकट गोष्टी करायला लागतात त्याला बाकीच्या ठिकाणून गोष्टी ओरबाडून काढाव्या लागतात. तुमच्याकडे तुम्हाला 1 रुपया द्यायचा आणि तुमच्याकडे 10 रुपये ओरबाडून काढायचे, 100 रुपये ओरबाडून काढायचे. आपण हे कधीतरी गणित मांडणार आहोत की नाही, बघणार आहोत की नाही. महाराजचे विश्वासार्ह